माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्री शिवलीलामृत अध्याय 13वा याचे पठण करणार आहे. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्याचे. स्कंद पुराणी सुत शौनकादिकां प्रति सांगत त्रयोयुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव. आमनाय आणि वासव स्तविती त्यासी सर्वदा. शिव महिमा नेणेनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित. नर मंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित कैसा. करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नरकपाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिंता भस्मांगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन. तृतीय नेत्रिपळ याज्ञ वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नातज जाऊनी निज कीर्तिनी. भक्त देखता नैनी बैसे अवघे देवोनी. दैत्यासी देवोनियावर येणेची माजविले अपार. न कळे यासी लहान थोर वाहन धोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून. शिवे नाही तिजले अभ्युस्थान तेणे दुःखे शोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभागनेती. पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्न पडती असंख्यात. याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलवू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेणे सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलाविल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन. यावरी बोले भाल लोचन मृडानी प्रती ते धवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी. लावण्यामृत सारिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खळ. तू जाताशी तात्काळ अपमानित शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान. नंदीवरी आरूढ ढोन दक्षायणी चालली. सवे घेतले भूतगण
मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुनी एक सदाशिव वेगळा करुनी पूजिले ऋषी सुरवर जैसा उडुकणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजत शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवरानंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहायची नंदीवरणी उतरुनी पितया समीपाली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवचन म्हणे दुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित ईस कोणे बोलाविले इथ कन्या आणि दामात दृष्टी मज नावडती अधिमाया प्रवणरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखुनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष बुल्ला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखुनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजवी तांत काप तळतळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक घेऊन शिवगण गेले शिवापाशी धावून सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रळयींचा वृत्तांत हाक देऊनी अद्भुत जटा आपटीत आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रळय रुद्र वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होनी प्रकटले वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुचकाळ्या देत आकाश असे असुडत सडा होत नक्षत्रांचा कुंभिणी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षगृही बाला हक रक्त वर्षाव करीत असे अवचित उकल्ली क्षिती दिवसा दिवा भीते बोभाती दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली ते धवा इकडे वीरभद्र शिवस्थवन करोनी निघाला क्रोधायमान 21 पद्मे दळदे घेऊन मनोवेगे धाविनला 60 कोटी गण येऊन मागुनी धाविनला अपर्णा जीवन पुढे शिव पुत्र धावन ख्याती केली दक्षयागी वारण चक्र संभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव ही विनायके घेतली धाव अपार अही पाहोनी आला देखुनी वीरभद्र पळो लागले देव समग्र आवदाने सांडोनी तत्वर ऋत्विज पळाले तेथोनिया आकांतला त्रिलोक प्रलय काळीचा पावक दुमदुमिला ब्रह्मांड गोळक शुक्रादी देव कापती एक मलमूत्र भय विसर्जिती दोत्रे गळाली नेमती क्षिती कुक्कुट रूपे रोहिणी पती पळा झाला ते धवा शिकी होनिया शिकी पळता झालाय काय की यमा मुले स्वरूप झाकी बकवेश घेओनिया नैऋत्यपती होय काक शासक होय रसनायक कपोत होनिया अर्क पळाला झाला ते धवा कीर होनी वृत्तारी पळता भय वाटे अंतरी
नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. मिथियावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पातला. चढबाहू वीर दैदिप्यमान असीलता खेटक दृश्यबाण त्रिशूळ डमरू शोभायमान सायुधाईसा प्रकटला. पुष्पाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित खांड विषा उपटित कृत्विजांचा ते धवा. चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेने दक्ष पुतना मारली सत्वर. कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला. देखोनी विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मज आणि सहस्त्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा वान निंदिले कैसे विसरूपाक्षा तुझला विनाता शिक्षा शिवद्वेषिया पाहे बा. विद्युत प्राय असिलता तीव्र ऊर्ध्व हस्ते महावीर छेदिता झाला दक्षशीर प्रळय जाहला. दक्षशीर गगनी उसळते वीरभद्रे पायातळी रगडिते मग उमा धवा पाशी ते वेळे देव पातले चहू पडोनी. सकळ सुरांसहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन म्हणे ऋषभध्वजा कृपा करून दक्षाला ती उठवी संतोषिनी कर्पूर गौर म्हणे आणूनी लावा दक्षाचे शिर परी ते नेनी वीरभद्र पायात रगडिले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करी नैसा संहार तो शिवनाम न घे अपवित्र जिव्हाचे दिन तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदिन जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णू सान ऐसे म्हणे जो कुळ दुर्जन संहारीन तया ते. सर्वथा नेदी मी तक्षशीर काय करतील विधी हरिहर मग मेषशीर सत्वर दक्षाला लाविले. सजीव करोनिया दक्ष तीर्थाटन गेला विरूपाक्ष 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहायला येऊन मग 17 वर्षे संपूर्ण तपासणी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनागाची स्त्री मेनका ही सुपुत्र झाला मैनाक पर्वत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माधारी तिची प्रतिमा नाही दुसरी. कमळ जन्मा कृत्रारी त्यासही करवेना. तिचे स्वरूप पहावया येती सूर भुसूर मिळवनिया. तिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमीन कल्हार खंजन पूर्वंडी करावे नेत्रांवरून. अष्टनायिकेचे सौंदर्य पूर्ण चरणा पुष्टीन तुळे जिच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाच देखोनी लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखुनी जिता माझ मुखन दावी मनुष्या. परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली निंद्र नीळ गाळुनी. दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती. आदी माया प्रणवरूपिणी ते झाली हिम नग नंदिनी. अनंत शक्तीची स्वामिनी वेद पुराणी वंद्य जे. कोट्यानुकोट्ये मीन केतन
सांडणी करावी नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड पूर्ण वरी जाय ब्रह्मदी देव मुळीहुनी गर्गी पाळी बाळे तिन्नी बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता दीक्षी वाटे रत्नराशी विकृती पदमुद्रा तेथे उपटती कमळे दिव्य तेथे त्या सुहासासी वेदोनी वसंत होता गडबडला लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी येओनी हिमाचळी तपकरी शिव दर्शना झडकरी ही मनग येता जाहला घालोनी या लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे 60 सहस्त्र लावण्य खाणी तवे सखिया जैसा पद्मिनी तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन विले पंचदश लोशन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमळलोचन ती घोर तप आचरोन उमारमण अर्चिला सहस्रदळ कमळे करून त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्त्रात एक न्यून कमळ झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले मागुती एक न्यून आले मग स्वशीर कमळे अर्पिली संपूर्ण प्रसन्न होऊनी त्रिनेत्र तिघे उठविले तारका पुत्र तिघांची दिदले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुनी तिघांची चतुर्मुख प्रसन्न होऊन त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधुनी निमिषार्थे एक होती इतक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरा सहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघी जणी त्रिभुवन त्रासिले बळे करुनी देव पळविले स्वस्थानाहुनी पिढी धरणी बहुपापे मग देवंशी सकळ मिळून वैकुंठ पतीस गेले शरण गरुड ध्वज सर्वांशी घेऊन शिवापासी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागावदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही साजोनी देतो दिव्य रथ मग कुंभिनी चंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वाक्तोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खेळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्ज्या होत भोगींद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसातळी चालला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढित शृंगाने मग चंदनी एक चरण तुझ्या नंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारिली होता युद्धाचे धनुश्चक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्याळे अस्ति पै अमृत शिंपितामित सजीव होती सेवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालून समस्त अमृत कुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमंती लक्ष साधी मृडानिपती दिव्य सहस्त्र वर्षे झाली याची रीती
न घालती पाती कदापि. अंगी लोटला धर्मपूर, ते हे भीमरथ गंगा थोर. नेत्रीचे जलबिंदू पडता पार, रुद्राक्ष ते जाहले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर, तेणे असुरांची जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर, दैत्य स्त्रियात प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र, प्रकट केले चर्वाक शास्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र, व्यभिचार कर्मे करविली. तेणे दैत्याशी झाले अकल्याण, तव इकडे शिवे लक्ष साधून. धनुष्य योजिला विष्णुबाण, पाशुपतास्त्र स्थापुनी. उगवले सहस्त्र मार्तंड, तेथे अस्त्र चालिले प्रचंड. ही उभारिला कालदंड, संहारावया विश्वाते. की प्रळयाग्नीची शिखा सबळ, की कृतांताची जिव्हा ते जाळ. की ते प्रलय मेघांतील, मुख्य चपळा निवडिली. की सप्तकोटी मंत्र ते जपाही, एकवटले त्या अस्त्रा ठाई. देव दैत्य भयविद हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोनी मंत्र, सोडोनी दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर, तडाळ दैत्ये काळी. सहस्त्रविधा कडकडती, तैसी दाविन्नली अस्त्रशक्ती. भये व्यापला सरितापती, अंग ठाकू पाहती दिग्गज. देवविमाने पळविती, किरिंद करी असुर दडती. एक मूर्छना येऊनी पडती, उठती ना मागुते. त्या अस्त्रे न लगता क्षण, त्रिपुरे टाकली जाळून. त्यात तृतीय नेत्रीचा प्रळयाग्न, साह्य झाला तया ते. तिन्ही ग्राम सेनेसहित, त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिवस्तवन करीत, चरण धरीत सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर, तेने प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र, चंद्र सूर्य धरुनी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र, धरुनी नेत तारकासुर. देवांगना समग्र, दासी करुणी ठेविल्या. ब्रह्म विष्णू शचीवर, करीती एकाकी विचार. म्हणती शिव मा करावी एकत्र, होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर, मग बोलावणी पंचशर. म्हणती तवा जाओनी सत्वर, शिव पार्वती ऐक्य करी. हिमाचळी तप करी योमकेश, मन्मथा तू कुलवी तयास. मग रती सहित कुसुमेश, शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती जेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त, शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज, प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करती बहु गजबज, शिव ध्यान विक्षेपिती. ते पक्षी हाकावया, नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होनी कामातुर, फाटी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिले मीन केतन. म्हणे माझ्या तपासी गेले विघ्न. मग भारतोचन उघडिला, निघाला प्रळय वैश्वानर. भस्म केला कुसुमशर, फाल्गुनी पौर्णिमा साचार. काम जाळीला ते दिनी, शिवदूत भूतगण. महाशब्द हाक देऊन, स्मरगृह शब्द उच्चारून. नानापदी उपहासिती, शिवाची आज्ञा पासून. फाल्गुन मासी उताशनी करून, जो हे व्रत पाळी पूर्ण. अवतसा त्या बाजी, ऐसा सहारून पंचशर. विचार करुनी पंचवक्र, तात्काळ उठुनी कर्पूर गौर. गेला कैलास सदनासी, रती शोक करी बहुत. मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत. रुक्मिणी उदरी अवतरेल, कमलासने कन्येसी भोगिता.
कंद पारसी शाप दिदला ते होता, ही शिवसृष्टीने तत्वता भस्मो कामातू. असो इकडे हिमनग कुमारी, शिव प्राप्ती लागी तप करी. सप्त ऋषी प्रथिती त्रिपुरारी, वरी कन्या हिमनगाची. पार्वती तप करीत जेवणी, शिव तेथे गेला पटुवेश धरुनी. गायनाच्या छंदे करुनी, पुसे भवानी प्रीती तेव्हा. काय तप करती येथ, येरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ, आचरे तप येथे मी. बहुत बोले ते अवसरी, तू तव हिमनगर राजकुमारी. शंकर केवळ विकारी, महाभूती दारुण. ओले गजकर्ण प्रावरण, शार्दूल चर्मनेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान, भूतगण सबोते. तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू ऐकवचन. तुझ योग्य पंचवदन, वरद सर्वथा. ऐकता क्षोभली जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता. वदनन दावरी मागता, परम खळा द्वेषिया. शिवनिंदक जो दुराचार, त्याचा विचार न व्हावा साचार. तुझ शिक्षा करीन निर्धार, विप्रमणी राहिले. देखोनी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर. पार्वतीने करून जय जयकार, चरण दृढ धरिले. शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो माग लवलाई. अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगद्दाम्या. अवश्य म्हणून त्रिपुरारी, कैलासासी गेला ते अवसरी. पितृसदना जडकरी, गेली तेव्हा जगदंबा. मग सप्तऋषी ते वेळे, शिवे हिमाचळा पाठविले. हिमनगे ते आदरे पूजिले, षोडोपचारे करुनिया. अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकुन. म्हणे शिव आणि भवानी पूर्ण, जोडा होय निर्धारे. मन्मथ संवर चैत्रमासी, लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी. निश्चय करुनी सप्तऋषी, स्वस्थानासी पातले. कधी होईल शिव गौरी लग्न, इच्छिती ब्रह्मेत्रा ती सुरगण. तारकासुराचा तो प्राण, शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीसी पाठवली तेव्हे, सर्व देव शिवे बोलाविले. घेऊनी त्रिदशांचे पाळे, पापशास्त्री पातला. इंदरे सहित इंदिरावर, सावित्री सहित चतुर्वक्र. अठ्याऐंशी सहस्त्र ऋषीश्वर, शीर्षा सहित निघाले. सिद्धचारण गृह्यक, पितृगणा मरुद्रण वसु अष्टक. एकादश रुद्र द्वादशार्क, यक्षनायक पातला. आपल्या वाहनी बैसून, नवग्रह अष्टनायिका आदी करून. किन्नर गर्व सर्वेही, एवं सर्वासहित शंकर. हिमाचलासी आला सत्वर, नागेंद्र येऊनी समोर. पूजोनी नीत सकळा ते, तसे सहस्त्र योजने मंडप. उभविला ज्याचे तेज अमुप, सुवर्ण सत्ने देदीप्य. दली शिवस्वरूप पाहता समस्त, वराडी होती विस्मित. एक म्हणती वृद्ध बहुत, पुराण वनादी. हा आहे केवळ निर्गुण, नवरी स्वरूपे अति सगुण. असो देवक प्रतिष्ठा करून, मुळाला हिमाद्री. आद्यंत अवघे साहित्य, कमलोद्भव स्वये करीत. नवनिधी अष्टमहासिद्धी राबत, न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवित, नेला आपल्या मंडपात. मधुपकारदी पूजा विधी समस्त,
हिमाचळ करीतसे. लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी. बाहेर आणली हिम नग काळी उभी केली पाटाड. लग्न घटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती. ओम पुण्या निश्चिती कमलासन म्हणत ते. असो यदा विधी संपूर्ण दोघे झाले पाणी ग्रहण. होमासी करती प्रदक्षिण शिवशक्ती ते धवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोवरी कोणी देखिली नाही. प्रदक्षिणा करिता ते समयी पदनख देखिले ती विधीने. कामे व्यापला सूर्य जामात पटापटा वीर्य बिंदू पडत. साठी सहस्त्र वालकिल्य तेथ जन्मलेक्षण न लागता. अन्याय देखुनी थोर बदनांतक पोपला अनिवार. ब्रह्मयाचे पाचवे शिर छेदून टाकिले ते धवा. झाला एकांचे अहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार चतुर्वक्र नाम तैपासुनी. असो यथाविधी सोहळे चारी दिवस संपूर्ण जाहले. सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी मनगे. सवे पार्वती घेऊनी कैलासा आला शूलपाणी. यावरी सर्व देव मिळवणी प्रार्थी झाले विश्वनाथा. कुंटती विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती. मग तो मीनध्वज पुढती अनंग करुणी जीवविला. अंधकपुत्र तारकासुर तेने पळविले देव समग्र. शिवासी होईल कधी पुत्र देव समुद्र वांछिती. चारी युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत. परी नव्हे वीर्यपात नवे शीत याकरिता. तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळीले समस्त. देव ललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या. देव शिवाची शरण जाती तवती दोघे कांती रमती. देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नवेची. मग अग्नी आत पाठविला अतीत वेश तेने धरिला. तो तृतीय नेत्री शिवाचा राहिला. देवी पाठविला मित्र म्हणून हाक फोडून भिक्षा मागत. शिव पार्वतीची आज्ञापित माझे वीर्य धरुणी अद्भुत भिक्षा देई अतिताते. मग अमोघ वीर्य धरून अग्निशी देत अंबिका आणून. सांडले तेथे वीर्य जाण रेत खूप झाला तो. तोची पारा परमचंचळ न दरवे वीर्य कोणा हाती ते जाळ. असो वृषानने वीर्य तात्काळ प्राचीन केले ते धवा. अग्नी झाला गरोदर परमलज्जित हिंडत कांतार. तो साही कृतिका परमसुंदर ऋषी पल्ल्या देखिल्या. त्या गंगेत स्नान करुनी तापत बैसल्या काही जणी. तव अग्नीने गर्भ काढली पोटात घातला साईंच्या. साई जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करती मनी. मग लज्जेने गर्भ काढली साई जणी त्यागिला. साईंचे रक्त एक झाले दिव्य शरीर तात्काळ घडले. सहा मुखे हस्त शोभले द्वादश तेजस्वी. कार्तिक मासी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी. मयूर वाहन भस्मरंगी उपासित शिवाते. शिवे निज पुत्र जाणूनी देवोनी लाविला अर्पणास्तनी. 7 वर्षे मृडानी लाविल पायी करी त्याचे. देवासी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र. ऐकता देव समग्र तारकावरी चालिले. सेना जयाची 72 अक्षयणी त्याचे नगर वेळी सुधा पाणी. कृतने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे.
इंद्रे स्वामी कार्तिकापाशी जाऊन सेनापतित्व दिदले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेकिला कुमार. इकडे तारकासुर सुद्धा पाणी युद्ध करीती झोट धरणी देव त्रासविले दैत्यांनी आले कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपार स्थवन रक्षी तारिकासुरापासून शिवनंदन तोषला. देवांचा वृत्तांत जाणून सकळ कुमारे धरिले रूप विशाळ तो तारकासुर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी. 33 कोटी सुरवत पुढे स्वामींचे पाठीभार तारकांगी बळ अपार कसे शस्त्र कुंजरांचे तारकासुरा निवार वर्षे सायकांचे सांभार स्वामींचे पाठीशी सुर लापती शंकर जाऊनी. लक्ष्मी या पाकशासन तारके शक्ती दिदली सोडून प्रलय चपळेशी मागे टाकून मनोवेगे चालली. भयभीत शक होऊन करी हरिस्मरण कर जोडून म्हणे इंदिरा मानस सरंजन निवारी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्रता चाळका वधू मूर नरकांतका निवारी प्रळय शक्ती हे. वैकुंठी युनी योगमाया हरीने धाडिली लवलाया तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडिली. यावेळी तारके बाणांचे सुर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोनी शिवकुमार तितके गिळीता जाहला. नाना शस्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडिल्या अनिवार्य गती इतक्या गिळिल्या सहज स्थिती. शास्त्र संख्या वदनाने कल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळी अवलिले. जितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितके प्रेरित से चौकडून प्रळय काळा सम शिवनंदन गिळी क्षण न लागता. मग निशस्त्र तारकासुर स्यंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदा सारिखा. ऐसे देखुनी षडानन तुत्तांतायसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले. सप्त दिवसपर्यंत युद्ध झाले परमाद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी. पायी धरून यवनीला चक्राकार गोवंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृत्युत्वत. निगोनिया गेला प्राण दुदुंबी वाजवी सचिरमण पुष्पे वर्षती सुरगण कर जोडी स्तुती करीती. मारिला तेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिदले. तारकासुराचे नगर इंद्र लुटिले समग्र देव स्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले. झाला तेव्हा देवत्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिव मृडानिस सुख अपार दिदले. मग झाले मौती बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बेसला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननाथ भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबेपती सांग स्त्रिया कैसा असती म्या देखिल्या नाही तरी स्थिती कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत. तुझ सारख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडो नेदी मी.
ऐसे कुमार बोलून महाकपाटात जाय पळून, मग ते जगन्माता आपण धरून दिली तया ते. लोटोपे कुमार ते क्षणी, अंबा दुःखे पडे धरणी, जे त्रिभुवनपतीची राणी, वेद पुराणी वंद्य जे. अरे तू कुमारा दावी वदना, आला माझ्या स्वप्नासी पान्हा, कोणासी पाजू षडानना, निज वदना दाखवी, घेई तुझे दूध लोणी, म्हणून कुमार वर्मिते क्षणी, बोले तेव्हा शापवाणी, क्रोध करुणी कुमार तो, माझे दर्शनाची स्त्री येईल, ही सप्तजन्म विधवा होईल, स्वामी दर्शना पुरुष येईल, कार्तिक मासी कृतिका योगी, तो जन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग, अनामिको हो अथवा मातंग, दर्शनाला समानची, ऋषी विनविती समस्त, भवानी तुझला जी तळमळत, भेटोनी येई तत्वर वार जाऊन, मग स्वामी आनंदवना जाऊन, आनंद विनी शिव भवानी, उपयतांचे समाधान करुनी, मागुला पूर्वस्था. स्कंद पुराणी कथा सुत, शौनकादिका प्रति सांगत, ऐकता विघ्ने समस्त, क्षण मात्रे दग्ध होती, अपर्णा हृदयाब्जंदिता, श्रीधरा वरदा ब्रह्मानंदा, पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा, आनंद कंदा जगद्गुरु, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परी सोत सज्जना खंड, त्रयोदशोध्याय गोडहा, इति त्रयोदशाध्याय संपादम्. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.